नमस्कार. आज दिनांक 18 एप्रिल रोजचे दिनविशेष तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या मालिकेच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी घडलेल्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 18 एप्रिल 1859 रोजी मध्य प्रदेशातल्या शिवपुरी इथे थोर क्रांतिकारक तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. 1857च्या क्रांतीचे नायक तात्या टोपे यांच्याबद्दल लोकांच्या मनात दृढ विश्वास होता की कोणीही त्यांना मारू शकत नाही. याच कारणामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही तात्या टोपे मेले याच्यावरती इंग्रजांचा विश्वास बसला नाही. 1857 मध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी बुंदेलखंडमध्ये ब्रिटिश शासकांविरुद्ध बंड पुकारलं. तात्या टोपे पेशव्यांच्या सेवेत होते, पण त्यांना लष्करी नेतृत्वाचा अनुभव नव्हता. मात्र 1857च्या उठावात ते शेवटच्या क्षणापर्यंत सतत लढत राहिले. 17 जून 1858 रोजी ब्रिटिश सैनिक ग्वाल्हेर जवळ पोहोचले. इथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी थेट इंग्रजांशी लढा देऊन हौतात्म्य पत्करलं. त्यानंतर तात्या टोपे यांनी गनिमी काव्याची रणनीती अवलंबली. ते ग्वाल्हेर जवळच्या शिवपुरीच्या जंगलात होते. तेव्हा नरबारचा राजा मानसिंग याने फितुरी करत इंग्रजांना त्यांच्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर 7 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना ताब्यात घेण्यात आलं आणि 10 दिवसांनी म्हणजे 8 एप्रिल रोजी ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली. पण ज्या माणसाला फाशी देण्यात आली तो तात्या टोपे नाही असाच इंग्रजांचा समज बराच काळ राहिला. 1857 ते 1859 या काळात तात्या टोपे यांनी आपल्या विलक्षण शौर्याने इंग्रजांना घाम फोडला होता. 18 एप्रिल 1955 रोजी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं न्यू जर्सी इथं निधन झालं. ते सापेक्षता सिद्धांत आणि वस्तुमान ऊर्जा समीकरणासाठी प्रामुख्याने ओळखले जातात. फोटो इलेक्ट्रिक प्रभावाचा शोध लावल्याबद्दल अल्बर्ट आइन्स्टाईन यांना 1921 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. आइन्स्टाईन यांनी 300हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले होते. ते केवळ 20व्या शतकातलेच नव्हे तर इतिहासातल्या सार्वकालीन महान वैज्ञानिकांपैकी एक मानले जातात. आइन्स्टाईन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला होता. आजही त्यांचा मेंदू नॅशनल म्युझियम ऑफ हेल्थ अँड मेडिसिन इथं ठेवण्यात आला आहे असं सांगितलं जातं. 18 एप्रिल 1996 रोजी इजिप्तची राजधानी कैरोमध्ये 17 ग्रीक पर्यटक आणि त्यांच्या स्थानिक मार्गदर्शकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. युरोपा हॉटेलबाहेर झालेल्या घटनेत 15 जण जखमीही झाले होते. पर्यटक फिरायला निघालेले असताना आणि बसमध्ये चढत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी नंतर कोणीही स्वीकारली नाही, परंतु हे इस्लामिक अतिरेक्यांचं काम असल्याचं मानलं जातं, जे इजिप्शियन सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करत होते. 18 एप्रिल 1924 रोजी रिचर्ड सायमन आणि लिंकन शूस्टर यांनी जगातलं पहिलं शब्दकोडं पुस्तक प्रकाशित केलं. दोघांनाही या पुस्तकाच्या विक्रीबद्दल साशंकता होती, त्यामुळे सुरुवातीला केवळ 3600 प्रती छापल्या गेल्या. पण लवकरच हे पुस्तक फेमस झालं आणि 1 लाखाहून याच्या अधिक प्रती विकल्या जाऊ लागल्या. जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरातील सांस्कृतिक वारसा स्थळं आणि स्मारकांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. ऐतिहासिक स्थळं आणि पुरातत्व स्थळांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि जागतिक वारशाची विविधता साजरी करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. 1983 मध्ये युनेस्को संघटनेने वर्ल्ड हेरिटेज डे हा साजरा करायला सुरुवात केली होती. एखाद्या ठिकाणाला हेरिटेज साईटची मान्यता देण्याचं काम युनेस्कोद्वारे पूर्ण होत असतं. हे काम सोपं व्हावं म्हणून संघटनेने वारसा स्थळांची अर्थात हेरिटेज साईट्सची 3 विभागांमध्ये विभागणी केली आहे. भारतातली युनेस्कोमध्ये 42 जागतिक वारसा स्थळं आहेत. यामध्ये 33 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक तर 2 मिश्रित जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. महर्षी धोंडो कर्वे हे आधुनिक भारतातले एक श्रेष्ठ समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी कोकणातल्या मुरुड या गावी झाला. पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतल्या एका विधवेशी पुनर्विवाह करत समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला. त्या काळात त्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या मदतीनं त्यानंतर 1916 मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभं राहिलं. या विद्यापीठातल्या अभ्यासक्रमामध्ये स्त्री जीवनाशी संबंधित अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. महर्षी कर्वे यांचा भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारतरत्न या पदव्या देऊन गौरव केला होता. अशा या थोर समाज सुधारकाचं 9 नोव्हेंबर 1962 रोजी निधन झालं. जुलमी ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधासाठी क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांना
18 एप्रिल 1898 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. इंग्लंडच्या राणीच्या हीरक महोत्सवाच्या दिवशीच ब्रिटिश सरकारला चाफेकर बंधूंनी हा जोरदार तडाखा दिला होता. लेफ्टनंट आयस्टर आणि प्लेगच्या काळात पुण्याला उद्ध्वस्त करणारा ब्रिटिश अधिकारी रॅन याचा वध चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 ला केला होता. सन 1857 नंतर झालेली ही पहिली सशस्त्र क्रांतिकारी घटना होती. रॅनच्या हत्येच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्या सरकारनं 20,000चं रोख पारितोषिक ठेवलं. या आमिषाला बळी पडून पूर्वी चाफेकर क्लबचे सदस्य असलेल्या द्रविड बंधूंनी गद्दारी केली आणि चाफेकर बंधूंची माहिती सरकारला दिली. यानंतर ब्रिटिशांनी चाफेकर बंधूंना पकडलं आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दामोदर हरी चाफेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी येरवड्यात फाशी देण्यात आली. वासुदेव हरी चाफेकर यांना 8 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली, तर महादेव विनायक रानडे यांना 10 मे 1899 रोजी फाशी दिली गेली. तर बाळकृष्ण हरी चाफेकर यांना 12 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली. ही जगातली अशी एकमेव घटना होती ज्यामध्ये क्रांतिकार्यासाठी सख्खे 3 बंधू फासावर चढले होते. हे होते आजचे अर्थात 18 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमची दिनविशेष मालिका कशी वाटते याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओ खाली नक्की नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.